हवामान खात्याचा मोठा इशारा आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. हवामान खात्याकडून मोठी चेतावणी आणि मोठा इशारा शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. आज आपण महाराष्ट्रातील हवामानाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मान्सूनची स्थिती काय राहणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, शेतकऱ्यांनी काय काळजी करावी आणि पुढील काही दिवसात हवामान कसे राहू शकते, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, जून महिना सुरू झाला किंवा संपूर्ण महाराष्ट्र लक्ष एका गोष्टीकडे लागते आणि ती म्हणजे पाऊस. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी पाऊस हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि या गोष्टी महत्त्वाच्या पण ठरतात, कारण की तुम्हाला माहीत आहे, पावसाशिवाय शेतकरी हा पेरणी करू शकत नाही आणि सर्वात मोठा लाभ हा त्यांना पावसाचा पडतो. म्हणजे पाऊस जर झाले नाही तर त्यांची खूप मोठे नुकसान होऊ शकते आणि त्यांच्या आर्थिक बळकटीला सुद्धा धक्का लागू शकते. यंदा देखील राज्यभरातील नागरिकांस मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे. काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत, तर काही भागात ढगाळ वातावरण कायम आहेत. यामध्ये जर बघितलं तर नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वातावरण बदल दिसून येत आहे. विदर्भातील अनेक भागात ढगांची गर्दी वाढत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनासह पावसाची शक्यता निर्माण होत आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. सलग आणि समाधानकारक पावसानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा, अशी माहिती सुद्धा हवामान खात्याने दिलेली आहे. हवामान खात्याने सांगितलेले आहे की तुम्ही शेतकरी वर्ग जर असेल तर पेरणीसाठी कोणतीही गडबड न करता शेतकऱ्यांनी कमीत कमी पावसाची आणि जास्तीत जास्त पावसाची वाट पाहावी. यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या उष्णतेचा प्रभाव कमी जास्त प्रमाणात जाणवत आहे. मात्र पुढील काही दिवसात ढगाळ वातावरण आणि काही भागात पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची तयारी करून ठेवावी, परंतु पहिल्याच पावसाची पेरणी करण्याचे टाळावे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हवामान बदल दिसत आहेत. डोंगराळ भागामध्ये पावसाची शक्यता अधिक असून काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी ही परिस्थिती लाभदायक ठरू शकते. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये संपूर्णकडे हवामानाचा बदल दिसून येऊ शकतो. मित्रांनो, कोकण म्हटलं की पाऊस आणि पाऊस म्हटलं की कोकण या भागात मान्सूनचा प्रभाव सर्वप्रथम जाणवतो. समुद्रकिनारा भागात ढगांची गर्दी वाढत असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाण्याचे हवामानाचे अंदाज अवश्य तपासा. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज नक्की तपासा, नाहीतर त्यांच्यासोबत धोका आढळू शकतो. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. केळी, द्राक्षे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे. मित्रांनो, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक शेतकरी पहिला पाऊस पडताच पेरणी सुरू करतात. मात्र कृषी तज्ज्ञांच्या मते किमान काही दिवस समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पेरणी करणे योग्य ठरते, कारण पहिल्या पावसानंतर खंड पडल्यास दुबार पेरणीचा वेळ येऊ शकते आणि हा तुम्हाला खूप मोठा फटका येऊ शकतो. प्रमाणित बियाणे वापरा, बियाण्यांची बिल जतन करा, माती परीक्षण करा, हवामान अंदाजावर लक्ष ठेवा, पीक विमा योजनेचा लाभ घ्या. मित्रांनो, गेल्या काही वर्षापासून हवामानात मोठे बदल दिसून आले आहेत, म्हणून यामध्ये काळजी आहे की अतिवृष्टी, दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस आणि कधी गारपीट याचा पण तुमच्यावर फटका बसू शकतो. यामुळे शेतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते भविष्यात हवामान अधिक अनिश्चित होऊ शकतो, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनासह पावसाच्या सरी दिसू शकतात. कोकणात तुलनेने पावसाचा जोर अधिक राहू शकतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामान झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान अंदाज आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस पडत आहे का? पेरणीची तयारी सुरू झाली आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण की तुमची कमेंटमध्ये जर माहिती मिळाली तर आम्हाला सुद्धा अंदाजा लावता येऊ शकतो आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला अपडेट करणे पण महत्त्वाचे आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा.
शेअर करा आणि अशाच हवामान शेतीविषयक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायची विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.